कोपरगावात वंचित बहुजन आघाडीचा पक्षप्रवेश मेळावा उत्साहात, अनेक कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश. कोपरगाव शहरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पक्षप्रवेश मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात अनेक कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीत जाहीर पक्षप्रवेश करत पक्षाची ध्येय धोरणे स्वीकारली. शहरातील वृंदावन हॉल या ठिकाणी 2 जुलै रोजी हा कार्यक्रम संपन्न झाला. महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून महाराष्ट्र राज्याच्या प्रवक्त्या उत्कर्षताई रुपवते उपस्थित होत्या. तसेच संतोषजी चोळके जिल्हाध्यक्ष अहिल्यानगर उत्तर, मधुकर साळवे महासचिव, संजय भालेराव तालुका निरीक्षक आणि सुनील वाघमारे सचिव वंचित बहुजन आघाडी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रकाश दुशिंग यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने समाज बांधवांनी पक्षप्रवेश केला. प्रकाश दुशिंग, बाबासाहेब कोपरे, देवीदास गायकवाड, संतोष कोपरे, मारुती कोपरे, सुनील कोपरे, संदीप दुशिंग, आकाश दुशिंग, हेमंत कोपरे, किशोर दुशिंग, आनंद कोपरे, आदित्य गायकवाड, कृष्णा गायकवाड, विकास दुशिंग, सुनील दुशिंग, दीपक कोपरे, प्रमोद कोपरे, सागर कोपरे, रमेश कोपरे, अजय कोपरे, किरण दुशिंग, अमोल थोरात, रमेश दुशिंग, आदित्य गायकवाड, दादू गायकवाड, सुशील कोपरे, बाळू कोपरे, एकनाथ कोपरे, लक्ष्मण कोपरे, सिद्धार्थ कोपरे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. मेळाव्यात प्रमुख पाहुण्यांनी वंचित बहुजन आघाडीची विचारधारा, पक्षाचे ध्येय धोरण, सामाजिक न्यायाची भूमिका आणि संघटन मजबूत करण्याबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. पक्षाचे कार्य अधिक प्रभावीपणे गावागावात पोहोचविण्याचे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रकाश दुशिंग यांनी केले. कार्यक्रमानंतर उपस्थितांना खिरीचा प्रसाद वाटप करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रम उत्साही आनंददायी वातावरणात पार पडला. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी जय भीम, जय संविधान आणि वंचित बहुजन आघाडीचा विजय असो अशा घोषणा देत कार्यक्रमाची सांगता केली. SG मराठी न्यूज चॅनलसाठी संतोष जाधव, कोपरगाव. आज कोपरगाव शहरामध्ये माननीय प्रकाश दुशिंग आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचे अनेक कार्यकर्ते सदस्य वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करत आहेत. आम्हाला अतिशय आनंद आहे की कमी वेळामध्ये पक्षाने एक चांगली उभारी ही नगर जिल्ह्यामध्ये घेतलेली आहे. मागच्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका असो किंवा आता झालेली राहुरीची बाय इलेक्शन असो, इथे पण वंचितनी आपलं एक अस्तित्व निर्माण केलेलं आहे. आमचे जिल्हाध्यक्ष संतोषदादा चोळके असतील, महासचिव साळवे साहेब असतील, सगळेच तालुकाध्यक्ष असतील, एक चांगलं काम आणि एक चांगलं युनिट हे शिर्डी लोकसभा उत्तरेचं आमचं तयार झालेलं आहे. आणि ज्या प्रकारचं काम बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडी आज महाराष्ट्रामध्ये मुख्य विरोधी पक्ष म्हणून उभी राहते, याचा आम्हाला सार्थ अभिनंदन. तेच काम कोपरगाव मध्ये सुद्धा पुढच्या काळामध्ये करण्याचा आमचा मानस आहे. मी जसं म्हटलं की विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस असो, राष्ट्रवादी काँग्रेस असो आणि शिवसेनेचा उद्धव ठाकरेंचा गट असो, हा पूर्णपणे कॉम्प्रोमाइज झालेला आहे. विधान परिषदेच्या निवडणुकी ज्या आता झाल्या त्याच्या जर बघितलं तर 8 जागा बिनविरोध आणि ज्याची निवडणूक झाली त्या जागांवर पण काय काय झालं हे तुम्ही बघितलं. अमरावती असो, नागपूर असो, 100-150 महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी चक्क क्रॉस वोटिंग केलेली आहे. जिथे मंत्री, माजी मंत्री आणि बरेचसे मोठे मोठे नेते होते, तिथे सुद्धा महाविकास आघाडीच्या नेत्यांचा काहीच जलवा चाललेला नाही. आणि सर्वात मोठा गंमत ही होती की शिवसेनेनी म्हणजे शिंदे सेनेनी नाशिकची जी उमेदवारी दिली होती दराडेंना, ती नाशिकची उमेदवारी गोकुळ गीतेंना नाही दिली म्हणून त्यांनी बंडखोरी केली. आणि ते जिंकून आणण्यासाठी महायुतीने ते प्रयत्न केलेच नाही, पण शिवसेना ठाकरे गटाने त्यांची मदत केली. ही जी एक सगळा सर्कस खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणाची हास्य जत्रा झालेली आहे आणि त्याच्यामध्ये वंचितचा रोल हा सर्वात महत्वाचा आहे. कारण भूमिका घेऊन लढणारा पक्ष, प्रस्थापितांबद्दल बोलणारा पक्ष, सरकारवर डायरेक्ट हल्लाबोल करणारा पक्ष आणि नेता जर आज कोणी असेल तर ते वंचित बहुजन आघाडीच आहे. किंबहुना मला तर असं वाटतं की वारंवार सगळ्या निवडणुकांमध्ये वंचित का युती करत नाही, आघाडी करत नाही, म्हणजे वंचित भाजपची बी टीम म्हणणारे जे सगळे हे महाविकास आघाडीचे पक्ष आहेत तेच सध्या भाजपची ए टीम म्हणून आता महाराष्ट्रामध्ये काम करतायत. त्यामुळे वंचितची भूमिका महत्वाची आणि ती आम्ही नक्की बजावणार आहोत. मी संबंधित डॉक्टर श्रीमती पालवाल साहेबांनी शब्द दिला होता, साहेब या पक्षाची फक्त एखादी चूक माझ्या लक्षात आली, त्या पक्षाने मला करोडोचा पैसा जरी मोजलं तरी मी आमिषाला बळी पडणारा माणूस नाहीये. आणि माझी एक चूक माझी त्यांची लक्षात आली
आणि त्याच दिवशी त्यांच्या स्टेजवर सांगितलं, आजपासून तुम्हाला जय भीम जय महाराष्ट्र. कारण हा प्रकाश दिवशी माझ्या सहकारी तुम्हाला तुमच्या राष्ट्रवादीच्या स्टेजवर परत दिसणार नाही, काँग्रेस पक्षाच्या स्टेजवर दिसणार नाही, कुठल्या शिवसेनेच्या पक्षाच्या स्टेजवर दिसणार नाही. जोपर्यंत कुठल्या पक्षाचे आमचे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर युती करत नाही त्या पक्षाचा आम्ही झेंडा हातात घेणार नाही. ही बांधिलकी आहे, हे पक्षांचं प्रेम आहे, हे आम्ही नाव जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तो परत देण्याचं काम माझे दोन सहकारी माझ्या माता भगिनी हे 100% यशस्वी करतील. ह्या कोपरगाव शहरामध्ये तुमची मान ताटत राहील ताई, याची मी तुम्हाला सगळ्यांच्या वतीने आज ऐकते. भविष्यात खूप मोठे आमचे जमिनीचे प्रश्न आहेत. आम्ही करोडो आधी देणारे आहे, पण आम्ही भीक घेणारे अशी परिस्थिती आमच्या शहरात झालेली आहे. या कारणास्तव आम्ही असेल, मुलांच्या शिक्षणाच्या प्रश्नामधून असेल, तळागाळांच्या वरती आणखी काही शेतीच्या प्रश्नात असेल, या अनेक प्रश्न घेऊन आम्ही तुमच्या या गटामध्ये आज या मोठ्या पक्षामध्ये आम्ही सामील होत आहोत. मी तुम्हाला सगळ्यांना पहिल्यांदा एकदा विचारायचो आणि हा खुल्या स्टेजवर विचारतो, बंद दाराआड विचारत नाही, दार मोकट विचारतो, तुम्हाला वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करायचा आहे का? तुम्हाला वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करायचा आहे का? काही महिलांचे पुरुषांचे हातवरती झालेले नाही. वंचित बहुजन आघाडीचा, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा. मी तुम्हाला परत सांगतो, तुमच्या या आवाजाने तुमच्या या शक्तीने आपली ऊर्जा परत जागी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि जास्त वेळ न घेता माझ्या फाउंडेशनच्या वतीनं, माझ्या संपूर्ण सहकार्याच्या वतीनं आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राची कार्यकर्ती इथे उपस्थित राहिला, त्याबद्दल मी सगळ्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो. जय भीम जय महाराष्ट्र. इतरही आंबेडकर चळवळी आहेत, त्या चळवळीमध्ये तुम्ही चळवळीवर विश्वास न ठेवता वंचित बहुजन आघाडीवर विश्वास ठेवला. आणि ही वंचित बहुजन आघाडी चळवळ नसून हा एक आंबेडकरी पक्ष आहे. आणि हा पक्ष असल्या कारणानं आपल्याला मान सन्मान आहे. वंचितचा कार्यकर्ता म्हणल्यानंतर आज तर भाजपला आपल्याला खूप आवडतात, पण सर्व पक्ष, काँग्रेस असं, राष्ट्रवादी असं, सर्व पक्ष आपल्या वंचितच्या कार्यकर्त्याला घालवतात. कारण आपण जर पुन्हा राहिलो तर आपण निश्चितच समाजाला निवडून नाही आलो तरी पण शाली मुंड्याची करण्याची ताकद आपल्यामध्ये आहे. आणि आपण निवडून येण्याकरता उभा आहे. याच्या मागे आपण आपली ताकद कमी होती. 2019चा पक्ष निर्माण झाला आणि या पक्षात लोक आता हळूहळू प्रवेश करतायत. मी स्वतः देवळाई नगर परिषदेमध्ये 150 मतांनी निवडून आलो.